आत्महत्या करणार मी कलेक्टर ऑफिस पुढे आत्महत्या करणार मी कलेक्टर ऑफिस पुढे आत्महत्या करणार मी कलेक्टर ऑफिस पुढे ह्याच्याशिवाय जर ऐकत नाही गेलं तर आज वशी देणार मी साहेबाला नेऊन अर्ज देऊन 2-3 दिवसाचा चान्स मागणार त्याच्याबद्दल जर करत नसले तर मी आत्महत्याचं हे देणार मी तिथं कलेक्टर ऑफिस पुढे। नमस्कार, मी मिलिंद वाघमारे, माइंड लाईटच्या जनतेचा मुद्दा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आता आपण पोहोचलेले आहोत देगलूर तालुक्यातील कुशावडी या गावामध्ये। माझ्या पाठीमागे जे चित्र पाहतात ते आहे पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागते। खरं तर या ठिकाणी अत्यंत चांगला रोड झालेला आहे, हा विकासाचा रोड झाला, परंतु याचा त्रास कुशावडी येथील नागरिकांना होताना दिसतोय। काय नेमकं आहे त्याबद्दल आपण पाहूयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट। रस्ता रुंदीकरणामुळे घरात शिरले पावसाचे पाणी, कुशावाडीच्या नागरिकांवर आली आत्महत्येची वेळ। देगलूर तालुक्यातील कुशावाडी गावातील नागरिकांना विकासाचे स्वप्न आता त्रासदायक ठरत आहे। मागील काही दिवसापूर्वी होटल फाटा ते होटल या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करण्यात आले, मात्र रस्ता सुधारला असला तरी पावसाच्या पाण्याचा निचरा केल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे। यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून घरातील अन्नधान्य, फर्निचर व इतर घरगुती साहित्य पाण्यात भिजून नुकसान झाले आहे। नागरिकांनी यापूर्वीच प्रशासनाला तोंडी व लेखी स्वरूपात तक्रारी केल्या होत्या। ग्रामपंचायतकडून प्रशासनात या संदर्भात माहिती देखील देण्यात आली। इतकेच नव्हे तर उपविभागीय अधिकाऱ्यांना देखील नागरिकांकडून निवेदन देण्यात आले होते, परंतु प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेले नाही। परिणामी नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। या समस्येमुळे आत्महत्येची वेळ आली असं नागरिकांनी सांगितले। नागरिकांचा ठाम सवाल आहे की रस्ता रुंदीकरण करताना पावसाच्या पाण्याची सोय केली असती तर आज आमच्या घरात पाणी शिरले नसते। विकासाच्या नावाखाली नाहक त्रास आम्हालाच का? नागरिकांची मागणी आहे की तात्काळ पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करून त्यांच्या या समस्येला मुक्त करावे, अन्यथा आत्महत्येचा इशारा त्यांनी दिला आहे। यांकडे डुकरे बोलतो मी, कलेक्टर साहेबाला अर्ज दिलो मी, येतो म्हणून म्हणले, माणूस वाट लावतो म्हणले, बघतो म्हणले, काढाय कोणी तयार नाही, बघाय तयार नाही। साहेब पाणी मध्ये शिरले आहे घरामध्ये, गावामध्ये रोड हे मोठा झालेले आहे, नाला नाही घरापुढे काही नाही, नाला नसल्यामुळं हे पाणी तुमच्या घरात शिरलेले आहे, नुकसान झालेलं आहे। आमची ज्वारी भिजून गेली, शेंगा वाहून चालल्या साहेब, काय हे आमची शेंगा वाहून चालल्या, ज्वारी भिजून गेले, सगळं सामान भिजून गेले पूर्ण मधलं घरातलं, संडास टँक घसरून गेले मधलं घरातलं पाणी शिरल्यामुळं, लिकेज टँक होतं, लिकेज टँक असल्यामुळं घसरून गेले ओलं होऊन पूर्ण। त्याच्यामुळं या संदर्भात तुम्ही कोणाला सांगितलं का माहिती दिलेली आहे? मी माहिती दिलो, कलेक्टर साहेबाला माहिती दिलो, सरपंचाला दिलो, गावातल्या मेंबरला दिलो, कोणी येऊन बघाय तयार नाही, बघलं तरी पुढचा माणूस मानाय तयार नाही, पुढचा माणूस काढून देत नाही। साहेब तुमची काय मागणी आहे? आमची काहीच मागणी नाही, फक्त पाणी काढून द्यावं आम्हाला, जाय यासाठी घरापुढे मोरी बांधून द्यावं, चला यासाठी ही मागणी आहे आमची। जर तुमची ही मागणी पूर्ण नाही झाली तर तुमची भूमिका काय आहे, पुढे काय करणार आहात? मी आत्महत्या करणार मी कलेक्टर ऑफिस पुढे ह्याच्याशिवाय जर ऐकत नाही गेलं तर आज वशी देणार मी साहेबाला नेऊन अर्ज देऊन 2-3 दिवसाचा चान्स मागणार त्याच्याबद्दल जर करत नसले तर मी आत्महत्याचं हे देणार मी तिथं कलेक्टर ऑफिस पुढे। पावसाचं पाणी आपल्या घरात शिरलेलं आहे, नेमकं काय याबद्दल काय सांगा तुम्हाला? हे रोड केल्यात, त्या रोडाबद्दल नाला काढलेला नाहीत, हे चौकून पाणी आमच्या घरामध्ये शिरलं, हो, आणि हे सांगितलं कोणी मानायला तयार नाही गेले। आम्हाला हे झालं, पश्चाताप झालं, घराने साप आले, चिंचकिडे आले, लेकरं बाळाला आमच्या रात्र गेली, 3 दिवस झाला आम्ही पाण्यामध्ये आहे। ह्याचं काहीतरी आमचा निर्णय लावा तुम्ही साहेब, म्हणून सांगितलं। आपण मांडत आहोत जनतेचा मुद्दा, अर्थात हा आहे सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून मांडलेला मुद्दा। काही दिवसापूर्वी होटल फाटी ते हॉटेलकडे जाणारा हा जो रस्ता आहे तो रस्ता चांगला करण्यात आलेला आहे, याचं रुंदीकरण करण्यात आलं, परंतु जे काही गावं या रस्त्याच्या आत येणारे जे काही गावं आहेत त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या घरांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास नाल्याचं योग्य व्यवस्थापन केलं गेलं नाही। अर्थात पावसाचं पाणी योग्य पद्धतीने जायला हवं होतं, परंतु ते पावसाचं पाणी अडलं गेलं आणि याचाच परिणाम नागरिकांच्या घरामध्ये ते पाणी शिरताना दिसतंय। अर्थात नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता उभारला गेला, विकासाच्या दृष्टिकोनातून हा रस्ता बांधला गेला,
परंतु याचाच परिणाम आज नागरिकांना नाहक त्रास होताना सुद्धा दिसतोय। मागील अनेक दिवसापासून कुशावाडी येथील नागरिकांनी या संदर्भात ग्रामपंचायत असेल त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेला या संदर्भात माहिती कळवली, परंतु ही माहिती कळून सुद्धा प्रशासकीय यंत्रणा अजूनही गप्प का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय। मागील अनेक दिवसापासून येथील गावकरी या समस्येला तोंड देत आहेत, याकडे कानाडोळा का केला जातोय, यामागची भूमिका नेमकी काय आहे प्रशासनाची, या संदर्भातही विचार करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। या संदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे। खरं तर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, हा सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा आहे। या घरातील जे नागरिक आहेत, येथील जे विद्यार्थी आहेत त्यांना शाळेला जाण्यासाठी सुद्धा त्रास होतोय, आरोग्याचा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय। एकूणच या दृष्टिकोनातून आपण विचार केल्यास हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। हा मुद्दा प्रशासन कितपत गांभीर्याने घेणार आहे हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे।